Good morning from Hanoi. तर मंडळी सकाळचे वाजले आहेत 6 अँड दिस इज अ व्ह्यू फ्रॉम माय बाल्कनी. तिकडे समोर गार्डन आहे, तिकडे सगळे तुम्हाला एक्सरसाइज करताना दिसतील. इकडे सिग्नल आहे. तर मी एवढ्या लवकर का उठली आहे? अँड दिस इज अ आउटफिट फॉर द ट्रॅव्हल. इथे सगळ्यांचे असे कपडे असतात म्हणून मी हे कॅरी केलं होतं. रेडी झालो आहोत चेकआउटसाठी. कारण आमच्या ह्याच्यामध्ये स्टेमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. मेरी बॅग ले लो यार. इथे राऊंड राऊंड मी या लोकांसारखे दिसायला लागले गाईज. तर मंडळी आज आपला व्हिएतनाम डे 2चा पार्ट 4 सुरू झाला आहे आणि आज आपण हनॉई सोडून व्हिएतनाममधल्या मोस्ट ब्युटिफुल डेस्टिनेशनपैकी एक असणाऱ्या सापा या ठिकाणी आज आपण जाणार आहोत. तर मंडळी आजचा हा व्लॉग जो असणार आहे तो कम्प्लिटली एक ट्रॅव्हल व्लॉग असणार आहे. What should be healthy? Everything is healthy. It was not at all tasty yesterday we tasted. हे काय? Have this. तर मंडळी ज्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत म्हणजे सापा हे इथलं काश्मीर मानलं जातं आणि तिथे जाण्याची एक्साइटमेंट माझी इतकी जास्त होती की सकाळी 6ला उठणं माझ्यासाठी खूप नॉर्मल वाटत होतं मला गाईज. तर सकाळी लवकर उठून ब्रेकफास्ट करून आता आम्ही थेट जाणार आहोत टॉम्स कॅफेला जिथे आपली बस येणार आहे. बसचं टायमिंग जे होतं ते 6:15चं होतं आणि आम्हाला इथून ॲटलिस्ट 15 मिनिट्स बिफोर तरी आम्हाला तिथे पोहोचायचं होतं. हनॉई ते सापा हा 5 ते 6 तासांचा प्रवास आहे आणि तिथे जाण्यासाठी तुम्हाला बसेस किंवा ट्रेनसुद्धा उपलब्ध आहेत. पण आम्ही इंटर बसने जायचा डिसिजन घेतला होता. तर त्याचं कारण असं की बसेस ज्या असतात त्या तुम्हाला सापाच्या एकदम पायथ्याशी सोडतात जिथून तुम्ही ग्रॅब बुक करून तुमच्या डेस्टिनेशन विलाला जाऊ शकता. पण रेल्वे स्टेशनचं असं नाही आहे. रेल्वे स्टेशन तुमच्या डेस्टिनेशन विलापासून खूप दूर आहेत, सापाच्या एकदम लोकेशन्सपासून खूप दूर आहेत. मग ते जास्त एक्स्ट्राचं ट्रॅव्हल होत होतं म्हणून आम्ही इंटर बसने जायचा डिसिजन घेतला होता. तर मंडळी इथून आपण चेकआउट करून निघणार आहोत कारण की नेक्स्ट 3 डेज आपण सापामध्ये राहणार आहोत. पण मंडळी आपण हनॉईला गुड बाय करत नाही आहोत कारण की हनॉईला आपण परत येणार आहोत आफ्टर 3 डेज. कारण आपल्या पुढच्या सगळ्या ट्रिप्स अँड ऑल्सो द डिपार्चर टू इंडिया इज ऑल्सो फ्रॉम हनॉई. ना घेतलं इथे खूप लोकांचं चेकआउट आहे गाईज. बरं अरे बापरे इथं फोर्थ पण नसतो यार. आज जवळपास 6 तासांचा ट्रॅव्हल होता म्हणून हेवी ब्रेकफास्ट करूनच निघालोय आम्ही आणि इथली लोक बिलकुल मसाले खात नाहीत गाईड्स. Không một cơm ngàn rồi cũng là ngon. Lúc đó tôi nghĩ là gì? Đậu quý về. Sư kỳ này bình.
तर म्हणजे बसून जायचं आणि तुमच्यावर एक झोपायचं. इट्स लाईक झोपायचंच. बसायचंच नाही. दाखवली. आता आम्ही इथे फूड कोर्टला थांबलोय. जसं आपल्याकडे असतं तसं. ते बघितलं तर सगळ्यांनी सेम चप्पल घातल्यात. ॲक्च्युली इथे कशी सिस्टम आहे, जेव्हा तुम्ही बसमधून उतरता तेव्हा ड्रायव्हर तुम्हाला चप्पल देतो आणि ती चप्पल घालून तुम्हाला यायचं असतं बाहेर. सगळ्यांनी तुम्ही बघू शकता की सेमच चप्पल घातलं आहे. अँड दिस इज आवर बस. आता इथे खाण्यासाठी मल्टिपल ऑप्शन्स होते, बट द थिंग इज आम्हाला काही एवढी आयडिया नाही आहे. सो हे कोणतं तरी फ्रूट आहे जे मी घेतलेलं आहे आणि हे तर कलिंगड आहे जे काय खाऊच वाटत नाही काय. भरपूर आहे समोर, पण माहित नाही चव लागेल कशी आणि घेतल्यानंतर. आणि एक्सपेन्सिव्ह आहे. जर तुम्ही घेतलं आणि तुम्हाला चव नाही लागली तर खाऊच शकत नाही अशी चव असते. जबरदस्ती पण एखादा खाईल ना तर पण नाही खाऊ शकणार. मग चाट मसाला वाटला. साखर पण आहे पाहिजे आणि फ्रूट पण आहे. डोंट नो, मला कैरी वाटली यार. ते खायचं का पुन्हा? दॅट इज समथिंग मून कलिंगड. मला असं वाटतं मला माघारी जाऊन मला रिग्रेट होणार की मी ट्राय नाही करते सगळं. अजून काय ट्राय करू बाई. इथले फ्रूट पण वेगळे आहेत. कलिंगड फक्त एक ओळखीचे, बाकी काय ओळखीचे. खाण्यामध्ये आवड आहे. आता आम्ही चाललोय हनॉयवरून सापाला. माझ्या मागे बघू शकता मस्त पाऊस पडून गेलाय, वातावरण खूप छान झालंय. हा एक थर्ड स्टॉप घेतलाय गाडीने. आय थिंक याच्यानंतर डायरेक्टली आता सापामध्येच थांबणार आम्ही. ही आमची बस. साडेतीन वाजता आम्ही इथे सापाला पोचलो होतो. तर इथे आल्यानंतर आम्ही इथले कॅफे एक्सप्लोर केले, तसंच थोडीशी शॉपिंग केली आणि नंतर आता आम्ही निघालो आहोत आमच्या विलाकडे, जे की इथून अर्ध्या तासाच्या डिस्टन्सवर आहे मंडळी. तर आम्ही आलो आहोत. ओके, सो दिस इज आवर हॉटेल. एक कुत्रा दिसला बाबा. तर मंडळी फायनली आम्ही इको विलाजमध्ये पोचलो होतो आणि पहिल्याच लुकमध्ये ही प्रॉपर्टी खूप जास्त सुंदर वाटली. तर मंडळी, रूम कसा आहे, व्ह्यू कसा आहे आणि सापामधला आमचा एक्सपिरियन्स कसा होता हे सगळं पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर आजचा हा ट्रॅव्हल व्लॉग मी इथेच संपवते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढच्या पार्टमध्ये आपण सापा एक्सप्लोर करणार आहोत. सो सी यू इन द नेक्स्ट वन. बाय. गुड नाईट.